नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत आहेत ज्यांना यवतमाळचा गौरव म्हणता येईल, जे यवतमाळचे भूषण आहेत आणि नुकतंच 2025चा यूपीएससीचा जो निकाल लागलेला आहे त्या निकालामध्ये ज्यांनी भरघोस यश प्राप्त केलेलं आहे ते अभय देशमुख सर. त्यांचं मी स्वागत करतो. ते आपल्या स्टुडिओमध्ये आलेत आणि आपल्यासोबत आता त्यांचा हा जो प्रवास आहे, उत्तुंग यशाचा जो प्रवास आहे, तो प्रवास तुमच्या समोर ते शेअर करणार आहे. त्यासाठी आपलं सहर्ष स्वागत आहे सर. आणि पुन्हा आपण या ठिकाणी खूप यश प्राप्त केलेलं आहे. खरं म्हणजेच आयुष्याचं एकच ध्येय असते की आपण कुठेतरी मोठ्या पदावर जावं आणि समाजाची सेवा करावी. ते साधन आपल्याला मिळालेलं आहे, ती मोठी पोस्ट आपल्याला मिळणार आहे. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच सर. मित्रांनो, खरं म्हणजे युपीएससी ही आपल्या जीवनाचं ध्येयच आहे. ते अभय देशमुख यांनी पार केलेलं आहे. आपण जाणून घेऊया की हा मोठा पल्ला गाठत असताना त्यांचं प्रायमरी पासून तर पीजी यूजी पर्यंतचं शिक्षण कसं झालंय, जेणेकरून आपल्यालाही त्यामधून काही प्रेरणा मिळेल. देशमुखजी, आपलं प्रायमरी शिक्षण कुठे झालं हे सांगा. सर, मी यवतमाळचाच मूळ आहे. तर माझं 1ली ते 4थी शिक्षण हे रवींद्रनाथ टागोर उच्च प्राथमिक शाळा, माझ्या घराच्या शेजारी, तिथे गेलं मराठी मीडियम मधनं. मग 6वी मध्ये सर मी जवाहर नवोदय विद्यालय, केंद्र सरकारची शाळा आहे, तिथे शिक्षण केलं घाटंजीला 12वी पर्यंत. त्यानंतर सर मी BA इन इकॉनॉमिक्स फर्ग्युसन कॉलेज पुणे, तिथे ऍडमिशन केली. आणि त्यानंतर मग मी तिथे असताना ठरवलं की आपल्याला UPSC करायचं आहे. नंतर मी ग्रॅज्युएट झालो, त्यानंतर मग UPSC करायला सुरुवात केली. तिकडे मग सुरुवात केली. मित्रांनो, यवतमाळ सारख्या दुर्गम शहरामधून आज अभयजी UPSC होते आहे, हे यवतमाळसाठी भूषणच आहे. दुसरी एक महत्वाची बाब की इथले ते शाळा आहे, कोणती, रवींद्रनाथ टागोर शाळा, या शाळेलाही भूषण असलं पाहिजे की तिथला विद्यार्थी आज UPSC पास होतो आहे. आणि आज साऱ्या स्तरामधून, मंत्र्यांपासून तर सर्वसामान्य परिवारापासून सारा ओघ अभयजी देशमुख यांच्या घराकडे आहे. प्रचंड माणसांची रीग लागलेली आहे ती एकाच गोष्टीसाठी की आपण अभयजीचं केव्हा स्वागत करतो आणि केव्हा त्यांना आपण शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्यासोबत केव्हा फोटो काढतो, यासाठी एक अभिनंदनाची रीग लागलेली आहे. आयुष्याचा हा सुवर्ण क्षण म्हणता येईल, तो तुम्ही कसा अनुभवता? समाधान आहे सर. मी मागच्या 4 वर्षापासून प्रिपेअर करत होतो. फायनली ज्यासाठी प्रिपेअर करतो ते पास झालो. त्याचं समाधान आहे, आनंद पण आहे. असं वाटतं की अजून आपण प्रयत्न करू शकतो यामध्ये. पुढे बघू. सध्या सर मी हॅपी आहे खूप की आपला एक्झाम निघाली. या एक्झाम मध्ये आपला रँक कोणता आहे? सर माझा 704. 704 आहे. अंदाजाने आपल्याला कोणती पोस्ट मिळेल असं अंदाज? सर इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस मिळू शकते, कस्टम्स किंवा इन्कम टॅक्स, पैकी फिक्स नाहीये, लवकरच माहिती पडेल. मित्रांनो, अभयजी देशमुख आज तुम्हाला आपल्या स्टुडिओमध्ये भेटलेले आहेत. उद्या जाऊन एखाद्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये मोठ्या पोस्टवर ते असतील तेव्हाही आपण त्यांच्यासोबत बोलूया. मला आपल्याला असं विचारायचं आहे की हा मोठाच पल्ला आहे आणि खडतर प्रवास आहे, यासाठी तुमची अभ्यासाची दिशा कशी होती? कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केलाय? सर, फर्स्ट अटेम्प्टला जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला रिअलायझेशन नव्हतं की सिलेबसचं महत्व काय राहतं. प्री, मेन्स, इंटरव्ह्यू या 3 वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. तर पहिल्याला मी माझा फक्त प्रिलिम्स कडेच होता. मेन्स माझ्याकडून दुर्लक्षित म्हणण्यापेक्षा मला गायडन्स कमी असल्यामुळे मला समजू नाही शकलं. पण जेव्हा पहिली मेन्स गेली त्या अनुभवातून शिकलो की मेन्सला पण बरीच मेहनत आणि आपल्याला काय करावं लागतं. मग त्या हिशोबाने मग मी दररोज आपलं 10-12 तास वगैरे सुरुवातीला करायचो. पहिले 2 अटेम्प्ट खूप छान, म्हणजे जास्त वेळ बसणं. एकदा रिअलायझेशन झालं आपल्याला की कुठे चुका आहे आपल्या, काय, बस मग ते इम्प्रुव्हमेंटवर जास्त फोकस करत मग या वर्षी पास झाले. मित्रांनो, बऱ्याच यशस्वी विद्यार्थ्यांचा आपण इंटरव्ह्यू घेतलेला आहे, मुलाखत घेतलेली आहे. त्यामध्ये त्या सर्वांनीच असं सांगितलेलं आहे की अभ्यास करत असताना
बऱ्याचदा चुका झालेल्या आहे. पहिल्या टर्म मध्ये आपण फेल झालेलो आहे, दुसऱ्या टर्म मध्ये फेल झालेलो आहे, आणि मग जेव्हा चुका झालेल्या आहेत त्या चुका आपण दुरुस्त केल्या आणि मग निश्चितच तिसऱ्या टर्मला, चौथ्या टर्मला आपल्याला यश मिळालेलं आहे. याचा अर्थ असा होतो की आपण ज्या प्रवासाला निघालेलो आहे, ज्या मार्गाने निघालेलो आहे, त्या चुका शोधणे आणि त्याचं पुनर्परीक्षण करून त्या दुरुस्त करणे हा आपल्या यशाचा मार्ग आहे, जो अभयजींनी निवडलेला आहे. मित्रांनो, संबंध आरटच्या विद्यार्थ्यांसाठी गौरवाची बाब, आत्मसन्मानाची बाब अशी आहे की आपण हे त्यांच्याच तोंडून ऐकूया की आपलं ग्रॅज्युएशन कशामध्ये झालं. सर मी BA केलं. इकॉनॉमिक्स माझं मेन सब्जेक्ट होता फर्ग्युसन कॉलेजमध्ये. BA इकॉनॉमिक्स मध्ये पॉलिटिकल सायन्स आणि सोशियोलॉजी हे माझे जनरल सब्जेक्ट होते. 2020ला मी डिसेंबर मध्ये ग्रॅज्युएट झालो. तेव्हापासून सर एक तर BA चे बरेच सब्जेक्ट ओव्हरलॅप होतात UPSCच्या सिलेबस, ह्युमॅनिटीजचे, सोशल सायन्सेसचे. पण मला एक जाणून आलं की BA ला आपण अभ्यास वेगळा करतो आणि UPSC ला फार वेगळा करावा लागतो. कारण UPSC कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, त्यामध्ये आपल्याला दुसऱ्यापेक्षा बेटर कसं लिहून मार्क्स कसे जास्त बेटर फेच करता येतील ते आहे. कॉलेजमध्ये आपण पेपर पास करण्यापुरतं लिहितो, परीक्षार्थी म्हणून लिहितो. तर त्यामुळे आपल्याला ते समजणं गरजेचं आहे की आपण याचा उपयोग UPSC साठी किंवा आता MPSC पण डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे वर्षापासून, यासाठी कसा करू शकतो. मला वाटतं जेवढी अंडरस्टँडिंग आपण त्या सिलेबसची घेऊन, आपल्या BAच्या सिलेबसची घेऊन आणि UPSCचे प्रश्न पण घेतली, तेवढं मला वाटतं की त्याचा फायदा होईल विद्यार्थ्यांना. म्हणजे तुम्हाला असं म्हणता येईल का की BAच्या मुलांनी स्पर्धा परीक्षेमध्ये जोरकसपणे अभ्यास करून पुढे जावं, हा UPSCचा सिलेबस हा BA ला अधिक जवळचा आहे असं वाटतं का? सर सोशल सायन्सेस खूप जास्त वेटेज आहे UPSC मध्ये, मेन्स मध्ये, तर त्याचा फायदा होऊ शकतो. पण आपण असं म्हणू नाही शकत किंवा त्याच्यामुळेच किंवा फायदा होईल, कारण ऑल इंडिया सर्व्हिसेस आहे, ऑल इंडिया एक्झाम आहे. प्रत्येक ग्रॅज्युएशन फील्डचे वेगवेगळे मुलं आहे यामध्ये जे पार्टिसिपेट करतात आणि प्रत्येकाचा अभ्यासाचा हे काय म्हणते त्याला, टेक्निक म्हणा किंवा अंडरस्टँडिंग म्हणा, आवड म्हणा, सगळ्यात महत्वाची. जरी मी BA केलं असेल पण मला उदाहरणार्थ जॉग्राफी आवडत नसेल तर मी MPSC किंवा UPSC मध्ये पण त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून ते या गोष्टी आवड, इंटरेस्ट हे असलं तर आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो. आपले महाराष्ट्रीयन माणसं आणि प्रामुख्याने ग्रामीण भागामधले मुलं, त्यांचा इंग्रजी विषय थोडा कमजोर असतोय आणि म्हणून मग UPSC द्यायची, UPSC क्रॅक करायची म्हणजे इंग्रजी ही अधिक चांगली आली पाहिजे, त्याचं कमांड असली पाहिजे इंग्रजीवर, असं बऱ्याच मुलांना असं वाटतं. आणि मग बरेच मुलं इंग्रजीच्या भीतीमुळे, भाषेच्या भीतीमुळे UPSC, MPSC किंवा एक्झाम म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामकडे जात नाही. तुम्ही काय सांगाल या संदर्भात? सर मला वाटते लँग्वेज बेसिक अंडरस्टँडिंग असणं, प्रोफिशियन्सी असणं गरजेची आहे. ती मराठी असो, इंग्लिश असो किंवा इतर कोणतीही भाषा असो. जे विद्यार्थ्यामध्ये भीती आहे इंग्रजीची, ती मला वाटते म्हणजे मोठी करून ठेवलेली आहे. UPSC ला जास्त म्हणजे तुम्ही इंग्लिश किती छान लिहिता किंवा किती सुंदर शब्द वापरता त्यासोबत त्यांना काही नाही. त्यांना फक्त आम्ही काय विचारतोय, ते इंटरव्ह्यू असो किंवा मेन्स असो, आम्ही काय विचारतोय, तो त्याला किती म्हणजे त्या क्वेश्चनला आन्सर कसा करतो, त्यांना त्यांचं बस तेवढंच महत्वाचं आहे त्यांच्यासाठी. मला वाटत नाही इंग्लिश खूप मोठा हा इश्यू आहे, पण बेसिक अंडरस्टँडिंग आणि प्रोफिशियन्सी गरजेची आहे भाषेमध्ये. कारण एसेचा एक पेपर असतो, त्यामध्ये बऱ्यापैकी आपली इंग्लिश म्हणजे व्यवस्थित असली, एसे मध्ये आपल्याला आपले थॉट्स एक्सप्रेस करावे लागतात, त्यामुळे मग 1200 शब्दात एसे लिहावा लागतो. थोडंफार प्रोफिशियन्सी तिथे असली तर फायदाच आहे. पण बाकी सब्जेक्ट मध्ये इंग्लिश चांगली असणं असं काही ऍडव्हान्टेज नाही आहे. आपल्याला बेसिक येते, क्वेश्चनचे डिमांड आन्सर केली आपण की आपल्याला मार्क्स पेच होतो. म्हणजे जे आपल्या मनामध्ये भाषेसंदर्भात आणि इंग्रजी संदर्भात प्रामुख्याने जी भीती असते विद्यार्थी मित्रांनो, ती भीती बाळगण्याचं कारण नाही. दुसरं असं की जेव्हा इंटरव्ह्यूच्या वेळेस पॅनल जे असतं त्यामध्ये कोणती भाषा आपण वापरली पाहिजे, इंग्रजी असं आवश्यक आहे का? नाही सर, UPSC आपल्याला लिबर्टी देते की आपण कोणतीही भाषा चूज करू शकता. आपल्याला मेन्स नंतर जेव्हा मेन्स पास होतो, नाही प्री पास झाल्यावरच आपल्याला भाषा निवडावी लागते. त्या हिंदी, इंग्लिश किंवा कोणती आपली जे रिजनल लँग्वेज आपण चूज करू शकतो.
आणि बोर्ड पण त्यांना पण भाषेचं असं काही नाही, त्यांचं एवढंच आहे की आम्ही काय विचारतोय तुम्ही काय सांगता, तुमचा जो रिस्पॉन्स त्यांना जेवढा आवडेल इरेस्पेक्टिव्ह ऑफ लँग्वेज तेवढं त्या हिशोबाने मला मार्क मिळतील. इंग्रजीच आहे म्हणून चांगले मार्क मिळतील असं मला तर काही वाटत. मित्रांनो, देशमुखजी अधिकृतपणे सांगतात की भाषेचा बाऊ करण्यात अर्थ नाही आहे. भाषा फार उत्तमरित्या आलीच पाहिजे, इंग्रजी भाषेचे आपण जाणकार असलोच पाहिजे, त्यावर कमान असली पाहिजे असं काही नाही. एक सर प्रोफिशियन्सी असणं हा गरजेचा मुद्दा आहे. मेन्स मध्ये जेव्हा आपल्याला 150 शब्दात एखादा प्रश्न लिहावा लागतो तेव्हा कधी कधी आपली भाषा व्यवस्थित नसल्यामुळे आपण एक गोष्ट जे 2 शब्दात सांगू शकतो ते आपण 5 वाक्यामध्ये लिहितो, त्यामुळे आपलं नुकसान होते. ती ही बेसिक प्रोफिशियन्सी गरजेची आहे. म्हणजे तुम्ही कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त विचार कसा मांडू शकता तेवढा आपल्याला फायदा होईल, तो महत्वाचा. मित्रांनो, देशमुखजी अत्यंत यवतमाळ सारख्या दुर्गम ठिकाणी तर राहत आहेच, पण आर्थिक परिस्थिती त्यांची अत्यंत बिकट होती. 2016च्या दरम्यान सन्माननीय वडील एक्सपायर झाले आणि मग संपूर्ण भार आईवर आलाय. आणि अशाही परिस्थितीमधून भाऊ बहिणी या साऱ्या लोकांनी सहकार्य करत करत त्यांनी ही परीक्षा क्रॅक केलेली आहे. आर्थिक परिस्थितीमधूनही त्याला संघर्ष करत करतही आपण ही मोठी परीक्षा पास करू शकतो आणि यशाचा मोठा पल्ला गाठू शकतो, याचं मोठं उदाहरण म्हणजेच अभय देशमुख आहे. मित्रांनो, त्यामुळे आपल्याला आपली परिस्थिती, आपला समाज, आपलं गाव, आपलं वातावरण हे यशासाठी अडवत नाही याचाही आपल्याला यांच्याकडनं बोध घेता येतो. पण मला एक विचारायचं आहे की आपण युपीएससीची तयारी नेमकी कुठे केली? सर, मी 2 वर्ष यवतमाळलाच होतो आणि माझं असं झालं की मी प्री पर्यंत घरी राहायचो. मला प्री सर बऱ्यापैकी अंदाज आला होता की प्री पास व्हायला काय करावं लागतं. मी प्री पर्यंत घरी राहायचो, मग मेन्सला दिल्ली जायचो 3 महिने, मेन्स देऊन परत घरी यायचो आणि इंटरव्ह्यूचा कॉलची वाट बघायचो. पहिल्या 2 मेन्स जेव्हा मी लिहिल्या तेव्हा इंटरव्ह्यूचा कॉल आला नाही, तेच परत रिपीट प्री पर्यंत घरी थांबून एक्झाम नाही. मेन्सला 2 महिने गेलो तिथे. यावेळेस फॉर्च्युनेटली मेन्स निघाली, इंटरव्ह्यूला गेलो आणि फॉर्च्युनेटली इंटरव्ह्यू पण दोन्ही निघाले. म्हणजे देशमुख सरांचा जो अभ्यास होता तो मला आठवते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यासारखा होता. त्यांचे जेव्हा युद्ध करायचं आहे तेव्हा सैनिक ते युद्धावर जायचे, नाही तर बाकी वेळेस ते शेती करायचे. जेव्हा मेन्सचं काम होतं तेव्हा हे दिल्लीला जायचे आणि जेव्हा प्री आहे तेव्हा मग घरीच राहायचे, घरीच अभ्यास करायचे. या निमित्तानं आपल्या एक लक्षात येतं की बऱ्याचदा आपल्याला युपीएससीचा अभ्यास करायचा आहे तर दिल्लीशिवाय पर्याय नाही, कोचिंग शिवाय पर्याय नाही आणि त्यासाठी मग खूप पैसे लागते, तिथली व्यवस्था असावी लागते. या आर्थिक संकटामुळेच आपण खचून जातो आणि दिल्लीचा विचारच करत नाही किंवा युपीएससीचा विचारच करत नाही. यालाही फाटा फोडणारं उदाहरण म्हणजे अभयजी देशमुख आहे. घरी राहूनच यांनी कोणतंही कोचिंग क्लासेस न लावता अभ्यास केलेला आहे. आणि सर, मला एक ऍड करावं वाटेल की आर्थिक परिस्थिती जरी कमी जास्त असली तरी बरेच एनजीओ आहे, गव्हर्नमेंट, महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे ज्यांची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नाहीये, त्यांसाठी फायनान्शियली हेल्प करतात. त्यामुळे एका स्टेज नंतर फायनान्सेस हा इश्यू सहसा येत नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही एकदा प्री पास करता तर मेन्स म्हणा, इंटरव्ह्यू म्हणा, बरेच संस्था आहे किंवा इव्हन कोचिंग पण आहे, ते आपल्याला फ्री मध्ये गायडन्स प्रोव्हाइड करतात किंवा लो कॉस्ट मध्ये आपल्याला एखादा कोर्स प्रोव्हाइड करतात. त्यामुळे फायनान्सेस हा म्हणजे खूप मोठा भाग आहे असं नाही. पण जसं तुम्ही कोचिंग बोलले, कोचिंगचं पण योगदान राहतं. म्हणजे मला असं वाटतं की कोचिंग असली तर फायदाच, किंवा कारण गायडन्स मला वाटते की सगळ्यात मोठी पुंजी आहे या परीक्षेमध्ये. जेवढं तुम्हाला व्यवस्थित गायडन्स मिळेल तेवढं तुम्ही दिशाभूल न होता एक्झाम क्रॅक कशी करावी त्याकडे जाऊ शकता. एक भावनिक प्रश्नाकडे बोलूया. मित्रांनो, अभयजी देशमुख यांचे वडील आधीच निर्वतलेले आहे आणि मग सारा संसाराचा भार एक तंबू, सर्कशीचा एक तंबू, एक खांबी तंबू असावा त्या पद्धतीने आईनं सांभाळलेला आहे. आणि साहजिकच त्या माऊलीला वाटत होतं की आपला मुलगा सर्व्हिसवर लागावा, त्यासाठी अपार कष्ट सहन केलेले आहे. मला एक विचारायचं आहे की जेव्हा बऱ्याच वर्षापासून तुमच्या यशाची प्रतीक्षा तुम्ही, तुमची आई, बहीण, भाऊ आणि अख्खं घर करत होतं की आज ना उद्या रिझल्ट येईल,
आणि नेमका तो क्षण, रिझल्टचा क्षण आला, त्यावेळेस आईची काय प्रतिक्रिया होती? आई म्हणजे सांगितलं तिला, म्हणजे तिला हे होतं, होप होती किंवा करून घेईल हा पास होईल, कारण प्रत्येक अटेम्प्ट मध्ये इम्प्रुव्हमेंट होती माझी. फक्त ते वेळ लागत होता, हा मुद्दा होता. यावर्षी फॉर्च्युनेटली देवाच्या कृपेने मला झालं, ती एकदम म्हणजे आनंदी झाली. झालं आता सध्या तर फार आनंद, ते सिंक करत आहे ती, झालं सगळं म्हणजे युपीएससी पास झालं शेवटी. बाकी तर ते समाधानाने ते गरजेचं, कारण परीक्षाच फार मोठी आहे आणि यश फार मोठं आहे. आपलं आयुष्य, आपलं तर आयुष्य बदलून टाकणारच आहे, पण यासोबत समाजाचंही आयुष्य ही परीक्षा, ही पोस्ट बदलून टाकणार आहे, एवढं मोठं यश आहे. युपीएससीच्या मेन परीक्षेला एक ऑप्शनल सब्जेक्ट असतो, तो आपला कोणता होता? सर माझा सोशिओलॉजी होता. सोशियोलॉजी. आपण सोशियोलॉजीच का निवडला? सर मला सेल्फ स्टडी जेव्हा कोविड होता 2021 मध्ये, मी ठरवलं होतं की सेल्फ स्टडीने आपण करून बघू. माझं बॅकग्राऊंड इकॉनॉमिक्स मध्ये होतं, पण मला असं वाटलं की इकॉनॉमिक्स सेल्फ स्टडीने होणार नाही आपल्याकडनं, किंवा मार्क्स जास्त आपण फेस नाही करू. तर सोशिओलॉजी बऱ्यापैकी सोसायटीच्या संदर्भात जे आपण बघतो चालतो, आणि मागील काही वर्षाचे ट्रेंड बघितले, सोशिओलॉजी मध्ये स्कोर पण येत होता व्यवस्थित. तर मग त्या हिशोबाने मी सोशिओलॉजी घेतला, आणि पहिल्या मेन्सच्या वेळेस मला जाणवलं की आपल्याला इम्प्रुव्हमेंटची बरीच स्कोप आहे. नंतर हळूहळू मग ऍड ऑन करत 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 त्याच्यामध्ये गेलो. सध्या मार्क्स आलेले नाही ऑप्शनल, पण ज्या अर्थी आपण हे झालेलो आहे, पास झालेलो आहे, त्यावरती त्यामध्ये मार्क चांगलेच आहे, तो विषयच नाही आहे. हा अभ्यास करत असताना आपलं अभ्यासाचं कसं शेड्यूल होतं? सर जेव्हा प्री जवळ येते 3 महिने आधी वगैरे, तेव्हा मी सकाळी वगैरे 7-8 पर्यंत आपलं उठायचं, व्यवस्थित फ्रेश व्हायचं, ब्रेकफास्ट करायचं, आणि जवळपास 8 ते 10 तास बसायचं मी. म्हणजे त्यामध्ये आपलं वाचन पण झालं पाहिजे, रिव्हिजन पण झाली पाहिजे, आणि टेस्ट पण देणं, कारण ती प्री असो किंवा मेन्स असो, टेस्ट देणं खूप गरजेचं आहे. कारण टेस्ट आपल्यासाठी आरसा आहे, आपल्याला रिअलाइज करून देते की आपण आहोत, स्टँड कुठे करतो कोणत्या सब्जेक्ट मध्ये. तर त्यात मी माझा इम्फोसाइज तोच राहायचा की पहिले सब्जेक्ट रिवाइज व्यवस्थित करू, आणि मग त्याचं नॉलेज ऍप्लिकेशन चेक करू, जे वाचलं ते आहे नाही. 10 तास वगैरे, जेव्हा जशी जशी परीक्षा जवळ येते तसे तसे आपण सगळेच मग एफर्ट्स टाकत राहतो. प्रीची जवळ आलं की 12 तास बसा, म्हणजे जेवढं बसणं तेवढं चांगलं आहे. पण हेच आहे की क्वालिटी अभ्यास महत्वाचा असतो. तर तुम्ही बरेच उदाहरणं बघाल युपीएससी मध्ये 6 तास म्हणा, किंवा जॉब करून सुद्धा परीक्षा पास करतात, कारण त्यांच्याकडे ते क्वालिटी अभ्यास राहतो. तर आपण क्वांटिटी मध्ये न मोजता क्वालिटी मध्ये बघितलं तर तेवढा जास्त फायदा होतो. बऱ्याचदा आपण अभ्यास करतो, मग घरी म्हणा, कोचिंग म्हणा, हे म्हणा, पण जेव्हा इंटरव्ह्यूच्या वेळेस पॅनल लागतं तेव्हा कोणते प्रश्न विचारतील ते आपल्याला माहित राहत नाही. आणि ते जे पॅनल आहे ते देशामधले टॉप पोस्टवरची माणसं राहतात ते, आणि प्रचंड अनुभवाची, प्रचंड विद्वान माणसं राहतात, आणि ते आपल्याला सर्वांगाने तपासून घेतात. तिथे जाताना काही भीती वगैरे वाटली होती का? जाणवलं सुरुवातीला की पहिलाच इंटरव्ह्यू होता माझा, याच्या आधी आपण गेलो नव्हतो. म्हणजे तुम्ही पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये? पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये झालो मी. तर सुरुवातीला वाटलं, पण माझे जे दिल्लीमध्ये मित्र होते ते सगळे सोबत आले होते, आणि इव्हन इंटरव्ह्यू प्रिपेअर करताना सुद्धा बऱ्याच कोचिंग मध्ये आपण मॉक इंटरव्ह्यू देतो. तर त्याच्यामुळे ती जी भीती होती एकदम, ती सोकिंग करायची ताकद आपल्याला भेटली. अंदर गेलो, थोडा रिलॅक्स झालो. तिथे पण अंदर जे इंटरव्ह्यूला मुलं येतात ते पण मग आपल्याला, त्यांना वाटलं आपण नर्वस आहे, ते पण की काही नाही होत, सगळं आपल्याला प्रोत्साहन देत राहतात. त्यामुळे तेवढं ते चांगलं वाटतं, आणि प्रेशर आपल्याला हँडल करायला बरं पडतं अशा परिस्थितीत. पण तरीही, कारण ही परीक्षा आणि तुमचे मला वाटते अटेम्प्ट ठरलेली असते, 10 काही जे काही असेल ते ठरलेली असते, तेवढ्यामध्येच आपल्याला ही परीक्षा पास करायची असते, त्यानंतर चान्स नसतो. आणि इंटरव्ह्यू हा त्या परीक्षेमधला शेवटचा टप्पा असतो आणि अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. त्यामुळे प्रेशर तर राहतच असेल, पण प्रेशर घेऊनही त्याचं उत्तर देणं हे तुम्ही त्या प्रवासामध्ये तुम्ही सगळे शिकलेले राहतात. एखादा तुमचा इंटरव्ह्यूचा असा एखादा प्रश्न म्हणा, काय एखादा अनुभव सांगा की अशा पद्धतीचा तो प्रश्न विचारला
किंवा इंटरव्ह्यू मध्ये असं असं आपण उत्तर द्यावं किंवा असं असं राहावं, हे आमच्या विद्यार्थ्यांना सांगा थोडं. सर त्यांनी मला एक प्रश्न इलेक्ट्रिक व्हेकलचा विचारला की ते बोलले की EVs आर नथिंग बट दे आर रनिंग ऑन द इलेक्ट्रिसिटी विच इज जनरेटेड फ्रॉम कोल. म्हणजे कोळशापासूनच इलेक्ट्रिसिटी बनवत आहे, त्याच्यावर आपण इलेक्ट्रिक व्हेकल चार्ज करतो. इलेक्ट्रिक व्हेकल पर्यावरणासाठी फायदेशीर काहीच नाहीये, कोळसा तर शेवटी जळतच. सुरुवातीला मला समजला नाही तो प्रश्न, एक स्टेटमेंट दिलं. पण मग नंतर मग मी त्यांना सांगितलं की सर नाही असं नाही, EV ग्रीन हाऊस गॅसेस रिलीज नाही करत आणि अजून आणि सोलार वगैरे जे आहे रिन्युएबल सोर्सेस त्याच्यामुळे आपलं पर्यावरणाला जे PM 2.5 आणि 10 मॉलिक्युल्स असतात पर्टिक्युलर मॅटर कमी हे होते बा त्यांचं. हा प्रश्न मला म्हणजे चांगला वाटला. आणि एक अजून त्यांनी मला वॉटर स्कॅरसिटीवर पण विचारलं, कदाचित आपण विदर्भातून म्हणून विचारलं असेल. वॉटर स्कॅरसिटी इंडियामध्ये खूप प्रॉब्लेम आहे, याचा काय करायला पाहिजे काय नाही. तर मला वाटतं सर आन्सर प्रत्येकाची स्टाईल वेगळी आहे उत्तर द्यायची, आणि आपला रिस्पॉन्स त्यांना आवडेल ना आवडेल ते आपल्याला समजत नाही. कारण ते त्यांचं कामच ते आहे की विदाउट एनी एक्सप्रेशन आपल्याला हो म्हणणं किंवा नाही म्हणणं काहीच म्हणत नाही, जस्ट ऐकत राहिलं की काय बोलतोय. आपण जेव्हा बोलतो आणि आपण जर उत्तर फार छान देतोय असं आपल्यालाही बऱ्याचदा वाटतं, ते समाधानही होतं आणि त्यांनाही कदाचित ते उत्तर चांगलं वाटतं, पण त्यांच्या चेहऱ्यावर ते रिॲक्ट नाही करणार, ते आपलं पेशन्स चेक करत, जे पण जे पॅरामीटर्स आहेत त्यांना ते चेक करत राहतात. एकंदरीत ती प्रत्येकाची आपापली स्टाईल आहे. पण सगळ्यात महत्वाचं हेच आहे बेसलाईन इंटरव्ह्यू साठी की तुम्ही कॉन्फिडंट राहा. जेवढे कॉन्फिडंट असणार तेवढं तुम्ही व्यवस्थित न भीता उत्तर देऊ शकणार, तेवढं समज फिअरलेस असणं इंटरव्ह्यू साठी चांगलं राहणार. इंटरव्ह्यू मध्ये काही देहबोलीचं काही योगदान असते का? देहबोली म्हणजे आपण बसतो कसं, बोलतो कसं? हा सर, एटिकेट्स आहे ते एटिकेट्स, बेसिक एटिकेट्स त्या गरजेच्याच आहे की आपण एंटर कसं करतो, बसणं कसं, त्यावरून ते ऑफिसर्स लाईक क्वालिटी म्हणतात. बोलतो कसं, पॉजेस घेतो का बोलताना किंवा हडबडीत बोलतो, या बेसिक गोष्टी गरजेच्या राहतात. काय एक ते फॉर्मल इंटरॅक्शन आहे, त्यामुळे त्यांना पण आपल्याकडून एक्सपेक्टेड राहतं की हा फॉर्मली पुढे जाऊन हा अधिकारी बनणार आहे तर हा बोलू शकतो काय, हँडल करू शकतो काय, ते तर बघतात. म्हणजे तुम्ही अभ्यास हा एक भाग आणि बोलण्याचं स्किल असणं हाही एक दुसरा भाग, म्हणजे दोन्ही भाग आपल्याला गरजेचे आहे, त्याच्यासाठी गरजेचे आहे. आता बोलण्याच्या स्किलसाठी बऱ्याच लोकांचा भाषेचा प्रॉब्लेम येतो. जसं आमचा तेलंगणा जो प्रभावित प्रदेश आहे महाराष्ट्राचा, तो कर्नाटकचाही आहे, तर इथल्या मुलांचा बोलण्याचा प्रॉब्लेम येतो. तर हे मुलांनी कसं तिथे हे व्हावं? आपण जसं अगोदर बोललो सर, बेसिक अंडरस्टँडिंग त्यांना जेवढी असेल, म्हणजे आपली टोन वेगळी असली तरी काही त्यांना प्रॉब्लेम नाही त्या गोष्टीपासून. आपण काय बोलतोय ते त्यांना फक्त लक्षात आलं पाहिजे, आणि त्यामुळे ते त्याच्यावरूनच आपल्याला जज करणार ते, किंवा आपल्या टोनिंग किंवा आपले वर्ड्स जर पुअर आहे क्वालिटीचे यूज जे करतो त्यावरून पण जास्त फरक नाही पडणार. आपला रिस्पॉन्स किती डीप आणि त्या क्वेश्चनला केटर करतो तेच महत्वाचं आहे. बाकी तुम्ही तमिळनाडूचे आहे की जम्मू काश्मीर आहे की यवतमाळ आहे, मला वाटत नाही त्याला काही मॅटर करत, ते महत्वाचं नाही आहे. रिस्पॉन्स आपले महत्वाचं आहे. वा, छान. फार छान. म्हणजे यामधून आमच्या विद्यार्थ्यांना फार प्रेरणा मिळेल, काहीतरी करण्याची आणि UPSC पर्यंत जाण्याची त्यांची एक जिद्द ती कंटिन्यू होईल, त्यामध्ये प्रेरणा मिळेल त्यांना. मला एक सांगा की आपण 2-4 अटेम्प्ट देतो आहे आणि 2-4 अटेम्प्ट नंतरही जर आपल्याला यश मिळत नसेल तर अशा वेळेस काय करावं? सर मला वाटतं एक 2 गोष्टी ज्या मला महत्वाच्या फिलॉसॉफिकल वाटू शकतात. सेल्फ डाऊट आणि सेल्फ अवेअरनेस, या 2 गोष्टी महत्वाच्या आपल्याला. ते UPSC असो किंवा काही असो, या गोष्टी आपल्याला स्वतःबद्दल माहिती पाहिजे. आता माझ्या केसमध्ये मला प्रत्येक अटेम्प्ट नंतर इम्प्रुव्हमेंट होत होती, त्यामुळे मला डाऊट कधी आला नाही की मी करू नाही शकत म्हणून, आणि मी सेल्फ अवेअर होतो की आपल्याला होऊ शकते, आणि मी सेल्फ हे पण अवेअर होतो की जर नाही झालं तर कदाचित आपल्याला दुसरीकडे जावं लागेल, तर ते निराश बसण्यापेक्षा की काय करावं, मी क्लिअर होतो की आपल्याला दुसरं काहीतरी बघू. आपण एवढ्या वर्ष दिल्या एक्झामला, एवढं नॉलेज अकम्युलेट केलं, कुठे ना कुठे फायदेशीर होईलच आपल्याला. तर हा जो डाऊट आहे हा कधी येऊ नका देऊ स्वतःच्या मनात.
आणि सेल्फ अवेअर राहा. मला वाटतं बऱ्याच गोष्टी तिथे सॉर्ट होऊन जातील आपल्यासाठी. कारण शेवटी काय सॅटिस्फॅक्शन महत्वाचं आहे, कुठे काय करतो आपण, आणि त्यानंच आपली पर्सनल ग्रोथ म्हणा किंवा इम्प्रुव्हमेंट म्हणा त्यामुळेच. म्हणजे स्वतःबद्दल डाऊट नसावा. मला या ठिकाणी एक छान उदाहरण आठवतं की हे जे क्रिकेट खेळल्या जाते आणि क्रिकेटर लोक आहेत, स्पष्ट झालेलं असतो की सामना आपण हरलेलो आहे जवळपास, म्हणजे खेळत आहे पण जवळपास त्या रननुसार आणि किती बॉल आहे याच्यानुसार ठरलेलं असते की आपण हा सामना हरलेलो आहे. पण तरीही हे लोक शेवटच्या बॉल पर्यंत जिद्द सोडत नाही आणि त्याच एनर्जीने ते खेळतात. मला वाटते हीच एनर्जी, हीच जिद्द याही ठिकाणी लागेल. आपण शेवटच्या घटकेपर्यंत आपण जिद्द सोडू नये. आणि एक अत्यंत मुद्दा चांगला सांगितलं की स्वतःवर डाऊट घेऊ नये, स्वतःबद्दल अवेअरनेस असलं पाहिजे. हे जर असेल तर मला वाटते तुमच्यामधनं खूप सारे अभय देशमुख निर्माण होऊ शकते. आणि हा अत्यंत एक चांगला विचार या ठिकाणी सांगितलेला आहे. शेवटाकडे जात असताना आमच्या विद्यार्थ्यांना किंवा एकूणच लोकांना, कारण आता स्पर्धा परीक्षेशिवाय फार काही नोकऱ्या राहिलेल्या नाही, ज्या काही आहे त्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर आहे. आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये माणसाला नियोजन फारसं करता येत नाही. जोपर्यंत तुमच्या हातात परमनंटचं पत्र येत नाही तोपर्यंत कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर नियोजन करता येत नाही. आणि म्हणून मग सारा लोंढाच्या लोंढा हा स्पर्धा परीक्षेचा कडे चाललेला आहे. मग ते ग्रामसेवक पासून असेल तर मग कलेक्टर पर्यंत जे काही परीक्षा आहे त्याच्याकडे चाललेला आहे. या सगळ्या लोंढ्यांना, सगळ्या पोरांना, सगळ्या सुशिक्षितांना तुम्ही काय सांगाल, तुमचा सल्ला? पहिले तर मला वाटते की सरकार तर प्रयत्न करतच आहे की रोजगार निर्माण झाले पाहिजे सोसायटीमध्ये. अशा ह्याच्यात मला वाटते आपण जेवढे जास्त स्वतःवर काम करू की कधीही कोणतीही बिकट परिस्थिती आली तर आपण स्वतःला फायनान्शियली म्हणा किंवा मेंटली म्हणा आपण स्टेबल करू शकलो पाहिजे. अशा ह्याच्यात मला वाटते की आपल्याला स्वतःबद्दल जाणीव असणं, म्हणजे सोसायटीची जाणीव असणं की आपण कुठे काय करू शकतो, आपले इंटरेस्ट काय आहे त्यावर काम करणं, यानेच आपल्याला एक हेल्प होऊ शकतं. आणि सर राहिला प्रश्न की जी हे गर्दी वाढत आहे स्पर्धा परीक्षांमध्ये, मला वाटते सरकारी नोकरी हे सेवेचं माध्यम आहे, समाजासाठी म्हणा किंवा लोकांसाठी म्हणा. पण त्याकडे फक्त एक नोकरी म्हणून न पाहता सेवा म्हणून बघायची गरज आहे आपल्याला. आणि सोबत सोबत हे नाही झालं तर दुसरं काय, जसं मी अगोदर बोललो की सेल्फ अवेअरनेस ते असली पाहिजे. आपण त्या हिशोबाने मग पुढे जाऊन आपण काहीही झालं, किती प्रॉब्लेम आले, आपण स्वतःला स्टॅबिलाइज करू शकलो पाहिजे. यानेच मला वाटतं की पुढे फायदा होईल. आणि गव्हर्नमेंट सर्व्हिसला ते सेवेसारखं बघा, जास्त तुम्ही काही सांगू शकणार नाही त्या बाबतीत. हा एक छान सांगितलेला आहे. खरं म्हणजे मी यानंतर एक प्रश्न विचारणार होतो की यांना जी पोस्ट मिळणार आहे ती अत्यंत प्रतिष्ठेची भेटणार आहे आणि यांच्या हाताखाली खूप सारे कर्मचारी राहणार आहे. त्या कर्मचाऱ्यांचं जीवनमान बदलवणारं, त्या क्षेत्राचं एकूणच कायापालट करणारीही यांच्याकडे जर योजना असेल, दृष्टी असेल तर एक माणूस ते सगळं करू शकतो. एवढी ताकद, एवढी पॉवर या पोस्टकडे असते. आणि प्रचंड प्रतिष्ठेची, पैशाची, पॉवरची ही पोस्ट आहे. आणि पैसाही चांगला मिळतो, आरामदायी पोस्ट आहे. तर मग आरामच की सेवेचं काही तत्व नाही? ह्या म्हणजे जेवढी पॉवर असो, वाटते पॉवर जबाबदारी, पॉवर रिस्पॉन्सिबिलिटी. आणि किती मोठ्या पदावर गेलं, मला वाटते ऑनेस्ट राहणं, मॉडेस्ट राहणं हे गरजेचं आहे. तेव्हाच तुमची प्रगती होऊ शकते. तुम्ही त्या ज्या पदावर तुम्ही बसून आहे त्याला तुम्ही रिस्पेक्ट देऊ शकता, त्याला सन्मान देऊ शकता. आणि माझं पण तेच आहे सर, जे पण पोस्ट मिळेल, जे पण मला पद मिळेल पुढे जाऊन आपण जे माझ्या हातातून पर्सनली मी जेवढं काही करू शकतो कामानिमित्त ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. पैसे वगैरे तर ते काय गव्हर्नमेंट जॉब आहे, शेवटी सॅलरी जे राहते. म्हणजे ही एक छान पोस्ट आहे. ती जी आपल्याला पॉवर मिळते आहे हे लोकांच्या कल्याणासाठी वापरायचं आहे. मला वाटते बहुतेक सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचं हे ध्येय असतं. कारण इंटरव्ह्यूचा हा बेसच असतो बहुतेक. तुम्ही खरं जर असाल तरच टिकणार, नाही तर इथे टिकणार नाही. तुका म्हणे येथे पाहिजे मुळाची जर खरा, अशा पद्धतीचं यांचं आहे. त्यामुळे सेवा हाच एक धर्म मानून हे लोक सर्व्हिस करणार आहे, सेवा करणार आहे.
या तुमच्या भविष्यातील सेवेला, भविष्यातील उत्तुंग तुमच्या कामगिरीला आणि तुमच्या यशस्वी जीवनाला साहित्य संवाद या चॅनलकडनं आणि वैयक्तिक माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.